नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। बारामतीत येथे शरद पवार यांना भारत पाकिस्तान तणावावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून होणाऱ्या अपीलबद्दल विचारण्यात आलं। यावर बोलायचं नसतं तर डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। सोशल मीडियावर आता भारतात राहून पाकिस्तानची भलामाण करणाऱ्या समर्थकांची उदाहरण पाहायला मिळत आहे। पाकिस्तानच्या बाजूने नारे देणारी पोस्ट एका तरुणीने इंस्टाग्रामवर शेअर करताच व्हायरल झाली होती। या प्रकरणी संबंधित तरुणीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 152, 196, 197, 299, 352, 353 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। खतीजा शहाबुद्दीन शेख असे आरोपी तरुणीचे नाव आहे। कोंढवा पोलिसांनी तिला अटक केली आहे। नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर आज 10 मे पासून ऑनलाईन पेमेंट व्यवहारांवर लावलेल्या बंदीचा निर्णय मागे घेण्यात आल्याने हजारो वाहन चालक आणि ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय। विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने काही दिवसांपूर्वी सायबर फसवणुकीच्या घटनांचा हवाला देत पेट्रोल पंपांवर कोणतेही डिजिटल व्यवहार स्वीकारले जाणार नाही असा निर्णय घेतला होता। मात्र प्रशासनाच्या सूचनेनंतर आणि ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय आता मागे घेण्यात आलाय। भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा तणाव वाढत असताना पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जुने बॉम्ब शेल आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली असून बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तातडीने कारवाई करत बॉम्ब शेल ताब्यात घेतले आहे। अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। शुक्रवारी सकाळी कागल तालुक्यातील वडगाव जवळ शिवाजी बंडा शिंदे यांच्या डोक्यात वार करून मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला स्थानिकांच्या निर्देशनास आला। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आणि अवघ्या 8 तासांमध्ये या खुनाचा छडा लावलाय। पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे आणि अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचे काम आपले जवान हे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे अस्तित्व मिटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारकेश्वर गडावर बोलताना व्यक्त केला। अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेवरील तारकेश्वर गड येथे नारायण बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते। भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे। जिल्ह्यातील सर्वच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना कामावर हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर गस्त वाढवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे। गेमच्या विळख्यात अडकलेल्या 13 वर्षाच्या अल्पवयीन शाळकरी मुलाने मोबाईलमुळे घर सोडण्याचा निर्णय घेतला। बार्शी सोलापूर बसमधून पडून जाण्याचा प्रयत्नामध्ये तो होता। या दरम्यान बार्शी डेपोच्या वाहकाच्या प्रसंगावधानाने व वैराग पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन मुलगा पालकांच्या ताब्यात सुखरूप परतलाय। ही घटना बार्शी सोलापूर बसमध्ये घडली। बसच्या वाहकाने वैराग बस डेपोमध्ये मुलाला उतरवून पोलिसांच्या ताब्यात दिले। येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय। त्यासाठी विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असून आता राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे। गेल्या वर्षीपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे नोंदणी शुल्क मुंबईसाठी वेगळे आणि उर्वरित विभागांसाठी वेगळे होते। त्यानुसार मुंबईसाठी 225 रुपये तर उर्वरित विभागांसाठी 125 रुपये शुल्क आकारण्यात येत होते। जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा नगर परिषदेकडे स्वतःचे अद्यावत अग्निशमन केंद्र उपलब्ध नव्हते। नगरपालिका प्रशासनाने अग्निशमन केंद्र बांधकाम करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधकाम व अग्निशमन वाहन खरेदी संबंधीचा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठविला होता। त्या प्रस्तावास नुकतीच प्रशासकीय व आर्थिक मंजुरी प्रदान करण्यात आली आहे। यामुळे भंडारा नगर परिषदेचे अग्निशमन विभाग सुसज्ज होण्यास मदत होणार आहे। नगर विकास विभागाने 1.90 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी प्रदान केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।